महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली जलदिंडी जी आहे ती आता निघालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता अगदी मोठ्या उत्साहामध्ये जी आहे ही जलदिंडी जी आहे आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झालेली आहे। तुळजापुरातील हजारो महिला ज्या आहेत त्या डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन जे आहे ते तुळजापूर मंदिराकडे निघालेले आहेत। यामध्ये महंत असतील, पुजारी असतील, हे देखील सहभागी झालेले आहेत। काय या जलदिंडीचं महत्व असतं आपण जाणून घेणार आहोत। महंत आपल्या सोबत आहेत। जलदिंडी मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये निघालेली आहे, काय याचं धार्मिक महत्व आहे? श्री तुळजाभवानी मातेचं शाकंभरी नवरात्र उत्सवातील जल यात्रा उत्सव हे मुख्य आकर्षक उत्सव आहे। जल यात्रा उत्सव म्हणजे साक्षात ज्या इंद्रदेवाला शाप लागलेला होता त्या इंद्रदेवाचे शाप मुक्त होण्याकरता म्हणजे पाप मुक्त होण्याकरता पापनाश तीर्थ आहे। त्या पापनाश तीर्थातून सर्व कुमारिका सुवासिनी हे जलकुंभ घेऊन तुळजाभवानी मातेच्या मंदिरात येतात। तुळजाभवानी मातेच्या मंदिरात हे जलकुंभ अर्पण घ्यायचं म्हणजे साक्षात इंद्राला वर देणारी इंद्रवरदानी आणि पापापासून मुक्त करणारी पापनाशी आणि ह्या संपूर्ण सुवासिनी कुमारिका ह्या जलकुंभ घेऊन तुळजाभवानी मध्ये अर्पण करतात। यदा कदाचित कुणाच्या हातून जे पाप मुक्त झालेलं आहे ते पाप धुण्याकरता हे जलकुंभ घेऊन तुळजाभवानी मंदिरात हे जलकुंभ घेऊन तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ केला जातो। त्यामुळे तुळजाभवानी मंदिराची ही जल यात्रा मुख्य आकर्षक आज निघालेला आहे। जय भवानी। या ठिकाणी जी पाठीमागे जो रथ येतोय त्याच्यामध्ये कुठली मूर्ती आहे, त्याचं काय महत्व आहे? त्या रथामध्ये देवीची शाकंभरी मातेची मूर्ती आहे। शाक म्हणजे पालेभाजीची मूर्ती म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी तलाव जो दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळातून देवीला हे दुष्काळाचं दुःख अनावरण झालं म्हणून साक्षात देवीने साताक्षी देवीचा रूप घेऊन तिच्या शरीरातून हजारो नेत्राचा जलप्रवाह पृथ्वी तलाव झाला व जलप्रवाह ते झाल्यानंतर त्या जलप्रवाहातून जी सृष्टी हरिभरी झाली त्यामुळे हा तुळजाभवानी मातेचा शाकंभरी एक अवतार आहे। तो शाकंभरी अवतार म्हणजेच तुळजाभवानी मातेचा अवतार। ह्या शाकंभरी अवतार म्हणजे ते पालेभाज्याचा अवतार। शाक म्हणजे संपूर्ण पालेभाज्याचा अवतार ह्या शाकंभरी नवरात्र उत्सव ह्या जल यात्रेच्या दिवशी केला जातो। महिला देखील आपल्या सोबत आहेत, तुम्ही सहभागी झालात, काय भावना आहेत? मी महाराष्ट्रात शिवराज पाटील चाकूरकर मी 2005 पासून येत आहे। आम्ही पायीवारी ह्या जलयात्रेसाठी आम्ही येत आहे म्हणजे तुळजाभवानी साठी आम्ही येतो। मग आम्हाला तुळजाभवानीसाठी माहेर म्हणून आम्हाला साडी मिळालेली आहे। आम्ही कितीतरी हौसनं माझ्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या माहेरची साडी मिळाली म्हणून मी रडले तिथं। मला दुःख आवडलं नाही म्हणून मी तुम्हाला बोलते म्हणून म्हणले मी एवढं मला सांगून सोपवायचंय। आजच पहिल्यांदाच झाले पण छान चांगलं वाटायलंय। तुळजाभवानीची इथं भावानी म्हणून आम्हाला चांगलं सहकार्य केलं, चांगली साडी ही आम्हाला माहेरची म्हणून दिली असते। आपण जर पाहिलं तर अगदी मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ही जलदिंडी आता थोड्याच वेळामध्ये जी आहे ती तुळजापूर मंदिरामध्ये दाखल होणार आहे। शाकंभरी नवरात्र महोत्सवाचं मुख्य आकर्षण जे आहे ती ही जलदिंडी असलेली आपल्याला पाहायला मिळते। बालाजी सर्वसे 7 TV तुळजापूर महाराष्ट्र।